नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण मस्तपैकी कुरकुरीत अशी वांग्याची कापं तयार करूया. तर इथे बघा मी वांग पहिलं कट करते. तर वांगी आहेत ही साईजला छोटी आहेत, त्याच्यामुळे आपण ह्याला ना उभं कट करूया. म्हणजे स्लाईस ह्याच्या जी कापं आहेत ना ती जरा मोठी पडतील. जर आपण गोल कापलं आडवं तर कापं त्याची छोटी छोटी पडणार आणि मग आपला टाईम पण वेस्ट भाजण्यासाठी खूप होणार. त्याच्यामुळे आपण उभी कट करूया म्हणजे टाईम पण वाचेल आपला. तर आता हे आपण कट करून घेतलेलं. आता ह्या पाण्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया आणि ह्यांना असंच ठेवूया. कारण वांग हे नेहमी पाण्यातच ठेवायचं, नाही तर ते काळं पडतं. पाण्यात ठेवून सुद्धा ती काळीच पडतात बघा, मीठ टाकून सुद्धा. म्हणून पाण्याच्या बाहेर ठेवलं तर अजूनच काळी पडतील. आलं लसूण आपण पेस्ट टाकली आहे बघा. त्याच्यानंतर लाल तिखट टाकले, चवीपुरतं मीठ टाकले, आपण धना जिरा पावडर टाकतो इथे आपण. आणि थोडासा आपण याच्यात गरम मसाला सुद्धा टाकूया. थोडीशी आपण हळद टाकूया ह्याच्यामध्ये आणि लिंबू पिळूया. थोडं चवीला आंबट तिखट खूप छान लागते ना, मग थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि बाइंडिंगसाठी थोडंसं पाणी टाकूया. इथे आपण जर तेल टाकलं असतं ना तरी सुद्धा चाललं असतं, पण आपण तेल न टाकता पाणी टाकले. तसे फ्रायला तेल येणारच आहे ना, म्हणून मी पाणी टाकले. आता प्रत्येक स्लाईसला हा मसाला लावून घेऊया आपण आणि 5 मिनिटं ना असंच मुरत ठेवायचा. म्हणजे मग वांग खाताना खूप चवीला छान लागतं. तर मी बघा वरती असं सगळं मसाला जो आहे तो दोन्ही साईडने सगळ्या कापांना लावून घेतला आणि असंच ठेवून दिलं. त्यानंतर आपण बघा कोटिंगसाठी इथे घेणार आहोत तांदळाचं पीठ आणि रवा, कारण मसाल्यामध्ये आपण सगळं लावलंय. हे बघा थोडंसं कलरचं लाल तिखट, कश्मीरी लाल तिखट टाकते मी आणि थोडंसं मीठ टाकते आहे बघा. आणि तिथे पण आपण व्यवस्थित सगळं लावून घेतले. तर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे सगळं मिक्स 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 करूया आपण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कुठे मी तिकडे राहिलं तिकडे राहिलं असं व्हायला नको. म्हणून छान मिक्स झालं की आपण आता कोटिंग करून घेऊया दोन्ही साईडने. आणि अशी सगळी कापं मी ना कोट करून ठेवून दिली तशीच. आता तेल गरम करत ठेवूया आपण. हे बघा सगळी अशी कोट करून घेतली आहेत आणि ती पण अगदी मी 2-3 मिनिटासाठी ठेवलेली, कारण मग नाही रवा वगैरे आपला जो असतो तो तव्यात पडून जात नाही म्हणून. तर ते इथे बघा मी मस्तपैकी त्यांना तळून घेते. तळून म्हणण्यापेक्षा भाजून घेते. तळलं तर असं झाऱ्याने तळणार ना आपण, तर आपण कमी तेल टाकूनच हे असं भाजतोय बघा. तर अशी सगळी कापं वांग्याची आपण भाजून घेतोय आणि चांगली कुरकुरीत होईपर्यंत त्यांना भाजायचं दोन्ही साईडने. आणि तिखट डाळ बनवायची किंवा वरण बनवायचं. काय लागतात ही तिखट डाळीबरोबर वरणाबरोबर, जबरदस्त. काय खाल तुम्ही, 2 घास जास्तच खाणार आहात. मी दाखवली आहे ना त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा. आता आपण ही सगळी कापं एका प्लेटमध्ये घेऊया. धन्यवाद.